वांद्रेमध्ये ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्री परिसरात 2 ड्रोनच्या घिरट्या, तर बीकेसी आणि खेरवाडी परिसरामध्ये MMRDA कडून ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। कोणतं सर्वेक्षण ड्रोनद्वारे घरात डोकावण्याची परवानगी देतं? मातोश्री बाहेर ड्रोनच्या घिरट्यांवरून आदित्य ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल। ड्रोन संदर्भात सत्य समोर आलं असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून रडी चढाव, प्रवीण दरेकरांची टीका, तर उद्धव ठाकरेंकडून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न होतोय, शिंदेंच्या शिवसेनेची टीका। शिवसेना फोडण्यासाठी भाजपने रसद पुरवली, नाहीतर या आमदारांची हिंमत होती का? विनोद घोसाळकरांचा हल्लाबोल, तर बाळासाहेबांच्या निधनानंतरच भाजपकडून शिवसेना संपवण्याच्या कटाची आखणी, घोसाळकरांचा आरोप। ठाकरेंच्या सभांमधील तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द आता बंद झालाय, त्यांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार नाही। संजय शिरसाटांचं घोसाळकरांना प्रत्युत्तर, तर रसद गद्दार यावरून कविता टोमणे मारण्यातच मजा घ्या, दरेकरांचा घोसाळकरांना टोला। नव्याने कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तीला ओबीसी कोट्यातून उमेदवारी देणार नाही, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून निर्णयाचं स्वागत, मात्र बंडखोरी टाळण्याचं आवाहन। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सोसायट्या काढून कर्ज थकवणाऱ्यांबाबत माझं वक्तव्य होतं, शेतकरी कर्जमाफीबद्दल आमची भूमिका सकारात्मक, टीकेची झोड उठल्यानंतर विखे पाटलांचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांसह विरोधकांचा विखे पाटलांवर संताप, विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस, बच्चू कडू आक्रमक, तर विखेंनी आतापर्यंत सरकारी निधी लाटला, जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी, हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं। निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात, अजित पवारांची खंत, 1 रुपयाचाही व्यवहार झालेला नसताना जमीन प्रकरणी आरोप झाल्याचं मत। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू, बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार, शीतल तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय। दोन्ही राष्ट्रवादी एकच, राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाण आणि कपिल पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील घायवळ टोळीतल्या एकाला अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जयेश वाघ ताब्यात। नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस थेट 150 फूट खोल दरीत कोसळली, 25 विद्यार्थी जखमी, तर बसमध्ये दबल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू। मासेमारी करताना पालघरमधील 8 मच्छीमार चुकून पाकिस्तानी हद्दीत, मच्छीमार पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताब्यात, लवकरच मच्छीमार भारतात येतील, मंत्री नितेश राणेंची ग्वाही। कार्तिकी वारीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अहोरात्र दर्शन दिल्यानंतर विठुरायाची प्रक्षाळ पूजा, देवाचे सर्व नित्योपचार आजपासून पूर्ववत। डिजिटल गोल्ड गुंतवणूक सुरक्षित नसल्याचा सेबीचा इशारा, ऑनलाईन ई गोल्ड व्यवहारांपासून सावध राहा, सेबीचा गुंतवणूकदारांना सल्ला।